सोलापूरची काँग्रेसची पहिली यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। सोलापूर काँग्रेसची आता पहिली यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणूक आणि त्याच्यासाठी आता काँग्रेसची पहिली यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। सोलापूर काँग्रेसची पहिली यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। सोलापूर महानगरपालिका 15 तारखेला मतदान, 16 तारखेला मतमोजणी, सगळ्याच पक्षांची लगबग जी आहे ती सुरू आहे। इकडे काँग्रेसने आपली पहिली यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे। ही नावं जी आहेत ती आता समोर आलेली आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि त्यांची सोलापूरसाठीची पहिली यादी आता समोर आली आहे। मनोज जरांगेंची तब्येत ही खालावलेली आहे। महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत जी आहे ती ठीक नाहीये आणि आता त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळतेय। गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय। पुण्यामध्ये लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर अर्ज दाखल करणार आहेत। आंदेकर कुटुंबाला निवडणूक लढवण्याची कोर्टाची सशर्त या ठिकाणी परवानगी आहे। आंदेकर कुटुंबाला मिरवणूक, भाषण आणि घोषणाबाजीला मनाई करण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये आंदेकर कुटुंबातील उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे। बंडू आंदेकरची भाऊसाहेब आणि वनराज आंदेकरची पत्नी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचत आहेत। कोल्हापूर पालिकेसाठी कृष्णराज महाडिकांकडून उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात आलाय। कृष्णराज महाडिक प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। अर्ज दाखल करण्यासाठी घरातून निघत असताना त्यांचं औक्षण करण्यात आलं। उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे। प्रचंड उत्साह, प्रचंड आनंद आहे। माझ्या घरातल्या सर्व सदस्यांचा मी आशीर्वाद घेऊन आज सकाळी बाहेर पडलो। माझा खूप मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार आज खूप उत्साहाने इथं उपस्थित राहिलेत आणि राजकीय जीवनातली वाटचालीचा सुरुवातीचा आजचा दिवस आहे, त्यामुळे मी फार खुश आहे। एक मोठी बातमी पुण्यामध्ये अजित पवारांनी पुन्हा आपला ताफा सोडलेला आहे। बारामती हॉस्टेलमधनं बाहेर पडल्यानंतर अजित पवार हे वेगळ्या दिशेने गेलेत। पोलीस ताफा वेगळ्या दिशेने गेलाय, त्यामुळे राजकीय हालचालींना पुन्हा एकदा पुण्यामध्ये वेग आलाय। आज सकाळी सुद्धा तीच स्थिती होती। बारामती हॉस्टेलवरून अजित पवार कुठे गेले, सुरक्षेविना हा देखील प्रश्नच होता आणि आता पुन्हा एकदा बारामती हॉस्टेलमधनं बाहेर पडल्यानंतर अजित पवार वेगळ्या दिशेनं आणि पोलिसांचा ताफा हा वेगळ्या दिशेने गेलाय।